वारीला कमीत कमी 5 ते 10 हजार लोक ऑल भारतातनं पंढरपुरात येतात व्यापार करण्यासाठी. जेवढं वारकऱ्यांना स्वच्छ आणि चांगला माल देण्यात येतोय त्याचा आम्ही प्रयत्न करतो. बावला म्हणून शहर आहे गुजरातमध्ये, तिथून गोकुळ ममरा म्हणून आहे प्रसिद्ध. त्याचा रोजचा प्रोडक्शन 15,000 पोत्याचा आहे. ते अख्ख्या महाराष्ट्राला नाही, अख्ख्या जवळजवळ निम्म्या देशाला माल पुरवतात. त्याचा माल पंढरपुरात सगळ्याकडे येतो. त्या वारकऱ्यांना स्वच्छ आणि चांगला आणि कुरकुरीत माल, जरी 15 दिवस राहिला तरी तो कुरकुरीत माल राहील. त्यात आषाढी वारी काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि त्या निमित्ताने पंढरपूर नगरीत आता आषाढी वारीची लगबग सुरू झालेली आहे. आज आपण या अशा ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी पंढरीचा प्रसाद बनवला जातो आहे. आपण जर पाहिलं तर जे वारकरी आहेत ते मोठ्या भक्तिभावाने हे प्रसाद घेऊन जात असतात आणि या ठिकाणी आता पंढरपुरात जो प्रसाद बनवण्याचं काम आहे ते आता मोठ्या लगबगीनं सुरू आहे आणि या ठिकाणी हे कामगार पॅकिंगचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आता पूर्वी जो प्रसाद बनवला जात होता तो हातावर बनवला जात होता, परंतु आता अत्याधुनिक मशीन या ठिकाणी आलेले आहेत आणि या मशीनचा वापर करत आता प्रसाद बनवला जातो आहे. आपण जर पाहिलं तर आकर्षक असं पॅकिंग या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्याच्यावर जो डिझाईन आहे पॅकिंगचं ते सुद्धा आकर्षक आहे. आणि या ठिकाणी आता या मशीनद्वारे या ठिकाणी जवळपास दररोज हजारो प्रसादाची पाकिटे बनवले जात आहेत. या ठिकाणी हे कामगार मोठ्या प्रमाणात काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. किलोपासून 2 किलोपर्यंत असा हा प्रसाद आहे आणि चुरमुरे वगैरे यासाठी वापरले जातात. ही जे मशीन आहे ते अत्याधुनिक अशी मशीन आहे आणि या मशीनद्वारे आपण पाहू शकता या ठिकाणी जे खडी साखर आहे ती या मशीनद्वारे खाली येते आणि त्यातून पॅकिंगसुद्धा ऑटोमॅटिकली होताना दिसते आणि या पॅकिंग घेऊन कामगार आता या ठिकाणी या मशीनद्वारे काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही एक अत्याधुनिक अशी मशीन आता आपल्यासमोर आहे जी ऑटोमॅटिकली या ठिकाणी जे प्रसाद आहे ते बनवण्याचं काम ही मशीन करते. ऑटोमॅटिकली पॅकिंगसुद्धा होतं आणि या प्रसादाचं काय वैशिष्ट्य आहे आणि या मशीनबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत हे व्यावसायिक आहेत. तर नमस्कार, काय नाव आहे आणि काय सांगाल या प्रसादाबद्दल, या मशीनबद्दल? ही मशीन पंढरपुरात 20 ते 25 लाख पब्लिक येतो. कुठलाही व्यापारी वारकऱ्यांना माल पुरवू शकत नाही. अत्याधुनिक पद्धतीने ऑटोमॅटिक मशीन 8च दिवस झाले चालू झालेली आहे. तरी आता आमचा प्रयत्न आहे जेवढं वारकऱ्यांना स्वच्छ आणि चांगला माल देण्यात येतो त्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि पारंपरिक पद्धतीनं पहिले हाताने करत होते, आता मशिनी आलेले. पहिल्या 4-5 वर्षापासून आम्ही सेमी ऑटोमॅटिक आणल्या होत्या. आता ह्या महिन्याभरात आम्ही फुल ऑटोमॅटिक आणलेले. त्यामुळं आता वारकऱ्यांना स्वच्छ आणि चांगला आणि कुरकुरीत माल, जरी 15 दिवस राहिला तरी तो कुरकुरीत माल राहील. त्यात पहिला हातानं करत होते तेव्हा त्यात हवा गेली की चिरमुरा सादळत होता. आता ह्याच्यात चिरमुरा सादळणार नाही. वारकऱ्यांना प्रसाद घरी गेल्यानंतर एकदम कुरकुरीत लागेल या दृष्टिकोनातून आणि माल बी जरा चांगला होईल आणि व्यवस्थित पडेल. त्या पद्धतीने आम्ही ऑटोमॅटिक मशीन आणून प्रयत्न केलेला आहे यावर्षी. किती पॅकेट या ठिकाणी दिवसाकडे तयार होतात? दिवसाला आता सध्याच्या घडीला 50 ते 60 पोतं तयार होतात सध्याच्या घडी. ह्या ऑटोमॅटिक मशीनला एक 15 ते 20 पोतं तयार होतं आहे दिवसाला. सेमी ऑटोमॅटिक आहे, हातानं बी काय करते असं मिळून चालू आहे सध्याच्या घडी. हे जे काम असतं ते आता वारीच्या आधी किती दिवस सुरू असतं? वारीच्या आधी 1.5 ते 2 महिने तयारी करावी लागते, पण अधिक महिन्यामुळे यावर्षी जमलेलं नाही. आणि गिऱ्हाईक आता वारीचं चालू, त्यात वारी पाऊस पाणी कमी जास्त आहे. आत्ता पाऊस चालू झाला. लोक पहिले विदर्भ मराठवाडा पाऊस पेरण्या करून येतात, तर आता वारी किती टक्के भरते ह्याच्यावर सगळं पुढचं गणित आहे. आमच्या इथं 3-3.5 हजार पोतं आम्हाला लागतं चिरमुरा. एकंदरीत किती उलाढाल होते आणि मग हे चुरमुरे असेल इतर साहित्य ते हे सगळं गुजरातवरनं बावला म्हणून शहर आहे गुजरातमध्ये,
तिथून गोकुळ ममरा म्हणून आहे प्रसिद्ध, त्याचा रोजचा प्रोडक्शन 15,000 पोत्याचा आहे. ते अख्ख्या महाराष्ट्राला नाही अख्ख्या जवळजवळ निम्म्या देशाला माल पुरवतात. त्याचा माल पंढरपुरात सगळ्याकडे येतो, त्यामुळे त्याचा माल बी येतो, स्वच्छ येतो आणि कोण तिसऱ्या दिवशी गाडी इथे येते, त्यामुळं माल स्वच्छ आणि ताजा राहतो. आणि ॲटोमॅटिक असल्यामुळं हे आमच्या सेमी ॲटोमॅटिक मशीन आहेत, त्यामुळं चिरमुरा कुरकुरीत राहतो. आता कॉरिडॉर होत आहे तर आपल्याला काय त्याचा फटका बसेल? हो, 100% कॉरिडॉरचा फटका बसणार. पांडुरंगाला दर्शन केले की बाहेर आले की जे भाविक प्रसाद घेतात, खेळणी घेतात, फोटो घेतात, उद्या जर समजा ते लांब गेला तर तेवढा थोडा 50% परिणाम होणार त्याचा. लोक काय म्हणणार, जिथं गाडी लावली आहे तिथं बघू, जर वारीला येतो आहे पुढल्या वारीनं घेऊ. पण देवळाच्या बाहेर आल्या आल्या जी दुकानं आहेत चारी बाजूला ते घेतात लगे की बाबा लहान पोरगा आहे, घेऊ प्रसाद, पेढा घेऊ, चिरमुरे घेऊ, प्रसाद घेऊ. ते प्रमाण 50%वर कॉरिडॉर झाल्यावर 100% सर्व व्यापाऱ्यांना फटका बसणार आहे त्याचा. आता किती उलाढाल होत असेल आपल्याला? उलाढाल आता पंढरपुरात किती होती ती माहीत नाही आमची. ते सध्या 20 ते 25 जण व्यापारी आहेत पंढरपुरात, होलसेलवाले. आणि किरकोळ दुकानदार एक 500 ते 600 दुकानदार आहेत पंढरपुरात. आणि वारीला कमीत कमी 5 ते 10,000 लोक ऑल भारतातनं पंढरपुरात येतात व्यापार करण्यासाठी. वारी भरती 10-15 लाख 20 लाख भरती म्हणून व्यापार पोट भरण्यासाठी जर वारीला येतच असतात. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे काम मोठ्या प्रगतीपथावर सुरू आहे आणि प्रसाद बनवण्याची मोठी लगबग या ठिकाणी सुरू आहे. आणि येत्या काही दिवसातच आता आषाढी वारीसाठी वारकरी भाविक भक्त या पंढरी नगरीत दाखल होणार आहेत आणि या ठिकाणी हे काम आणि प्रसाद या ठिकाणी बनवण्याचं काम सुरू आहे आणि मोठी लगबग आपल्याला पाहायला मिळते. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर.